सत्ताधारी पक्षाच्या व्यतिरिक्त ज्या पक्षांच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील संख्येच्या 10% सदस्य असतील त्या पक्षाच्या प्रतोदांना मंत्रिपदाचा दर्जा, विविध सुविधा मिळतील अशी अट राज्याच्या संसदीय कार्य विभागाने घातली आहे। या संदर्भातील शासन निर्णय बुधवारी जारी करण्यात आलाय। विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते पदासाठी विरोधक संघर्ष करत असताना आता विरोधी पक्षांच्या प्रतोदांना मिळणारा मंत्रिपदाचा दर्जा तसेच त्या अनुषंगाने मिळणाऱ्या इतर सुविधांपासून वंचित राहावे लागणार आहे। विरोधकांची कोंडी करण्याचा आणखीन एक प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केलाय। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधकांची कोंडी। सदस्य संख्या पुरेशी नसल्यानं प्रतोदांना मंत्रिपदाचा दर्जा नाही। सरकारकडून प्रतोदांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांना कात्री। विरोधी पक्षनेते पद नाही, आता प्रतोदांचे हक्क अधिकारही काढले। विधानसभा आणि विधान परिषदेत प्रत्येक पक्षाचा एक मुख्य प्रतोद आणि एक प्रतोद असतो। मुख्य प्रतोदला कॅबिनेट तर प्रतोदला राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने 2017 साली घेतला होता। या निर्णयानुसार पक्षाच्या मुख्य प्रतोद यांना 25,000 तर प्रतोद यांना 20,000 रुपये प्रतिमाह मानधन, मुंबईतील अधिवेशनासाठी अनुक्रमे 25,000 आणि 20,000 वाहन भत्ता तसेच नागपूर अधिवेशनात वाहन व्यवस्था देण्याची व्यवस्था या निर्णयानुसार देण्यात आली होती। मात्र आता विरोधातील 3 पैकी कोणत्याही पक्षाकडे विधानसभा आणि विधान परिषदेत 10% संख्याबळ नसल्यानं त्यांना नव्या निर्णयानुसार विरोधी पक्षांच्या प्रतोदांना या सुविधा मिळणार नाहीयेत। भाजप 132, शिंदेची शिवसेना 57, अजित पवारांची राष्ट्रवादी 41, सत्ताधाऱ्यांकडे एकूण 230 असं बहुमत। तर विरोधी बाकांवरील संख्याबळ ठाकरेंची शिवसेना 20, काँग्रेस 16, शरद पवारांची राष्ट्रवादी 10, विरोधकांकडे एकूण 46 इतकं संख्याबळ। गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये उद्धव सेनेचे अंबादास दानवे यांची मुदत संपली। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदही रिक्त आहे। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसचं विधान परिषदेतील संख्याबळ घटलंय। त्यामुळे नजीकच्या काळात काँग्रेसला विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद मिळण्याची चिन्ह नाहीये, कारण काँग्रेसचे परिषदेतील संख्याबळ अवघं 6 झालंय। महाविकास आघाडीत ठाकरे सेनेकडेही 6 सदस्य आहेत। त्यामुळे कोणत्याही पक्षाकडे विधानसभा आणि विधान परिषदेत 10% संख्याबळ नसल्यानं त्यांना नव्या निर्णयानुसार विरोधी पक्षांच्या प्रतोदांना या सुविधा मिळणार नाहीये। कोणत्याही राजकीय पक्षाला मुख्य प्रतोदांना मंत्रिपदाचा दर्जा मिळण्यासाठी किमान 10% सदस्य संख्या आवश्यक। विधानसभा किंवा विधान परिषदेत विरोधकांकडे सभागृहातील सदस्य संख्येच्या 10% संख्याबळ नाही, त्या पक्षाच्या प्रतोदांना किंवा मुख्य प्रतोदांना मंत्रिपदाचा दर्जा मिळणार नाही। काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटातील नेत्यांनी हा निर्णय राजकीय सूडबुद्धीतून घेतला असल्याचा दावा केलाय। मजबूत विरोधी पक्ष ही लोकशाहीची गरज असताना अशा निर्णयांमुळे विरोधक अधिक कमजोर होतील, तसेच आगामी काळात या निर्णयावरून राजकीय संघर्ष, आंदोलन आणि न्यायालयीन लढाई रंगण्याची दाट शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। पालिका निवडणुकीच्या निमित्ताने नवी मुंबईमध्ये भाजप नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद तीव्र झालेला पाहायला मिळतोय। नाईक यांनी नालायकांच्या हातात नवी मुंबई महापालिका गेली तर वाटोळ होईल असं विधान करून उपमुख्यमंत्री शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे, ज्यामुळे नवी मुंबईच्या स्थानिक राजकारणामध्ये तणाव अधिक वाढलाय। नवी मुंबईतील वाढत्या वादामुळे आता महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। हे वाद निवडणुकीपुरते मर्यादित असल्याचं महायुतीचे वरिष्ठ नेते म्हणत असले तरी नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपानंतर कार्यकर्त्यांची माथी भडकून त्याचे पर्यवसान डोकी फुटण्यामध्ये होऊ शकते। नवी मुंबईत शिंदे आणि नाईक वाद शिगेला। दोन्ही नेत्यांचे एकमेकांवर घणाघाती आरोप। स्थानिक राजकारणात महायुतीत परिणामांची शक्यता।
रवींद्र चव्हाणांकडून गणेश नाईकांची पाठराखण. नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून पक्ष कोणताही असो, नवी मुंबईवर गणेश नाईक यांचंच नेहमी वर्चस्व राहिलंय. नाईकांचं वर्चस्व संपवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहे. यावेळच्या निवडणुकीमध्येही दोघांमध्ये सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलाय. येथे महाविकास आघाडीला अस्तित्वासाठी धडपडावं लागत असून खरी स्पर्धा शिंदेंची शिवसेना आणि भाजप अर्थात नाईकांमध्येच सुरू आहे. महायुतीच्या मागील कार्यकाळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर नव्हते, त्यामुळेच हे पाप आलं अशा शब्दात नाईक यांनी शिंदेंचं नाव न घेता शाब्दिक हल्ला केला. देवेंद्र फडणवीसजींच्या कडे मी माझी नापसंती व्यक्त केली होती. देवेंद्र फडणवीसजी काय बोले, नाईक साहेब मी बनवला ठरवतं गणपती, पण यांनी बनवला मारुती. मधल्या काळामध्ये देवेंद्रजींना जे मेजॉरिटी असताना मुख्यमंत्री पदावरून वंचित ठेवलं, त्याचेही चले परिणाम आहेत. जर का देवेंद्रजी त्याच वेळेला मुख्यमंत्री झाले असते, ही पाप निर्माण झाली नसती. नवी मुंबईत सत्ता काबीज करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाईकांच्या विरोधात दंड थोपटले. नाईकांच्या अरेला शिंदेंकडून कारेनं उत्तर दिलं जात आहे. आमचा अजेंडा विकासाचा आहे, आमचा अजेंडा डेव्हलपमेंटचा आहे आणि या नव्या मुंबईकरांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचा आहे. ज्या लोकांनी इकडे मालक म्हणून स्वतःला समजलं, त्या ठिकाणी जनता मालक असते आणि लोकप्रतिनिधी हे सेवक असतात आणि म्हणून त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. विकास नव्या मुंबईचा झाला पाहिजे. दोन्ही नेते प्रचाराच्या निमित्तानं दररोज एकमेकांवर राजकीय आगपाखड करतायत. त्यावर भाजपच्या प्रदेश अध्यक्षांनी नाईकांची पाठराखण केली आहे. नवी मुंबई आपल्याला सर्वांना माहीत आहे की नवी मुंबई महानगरपालिका आणि या महानगरपालिकेमध्ये ज्या ताकदीने विजन ठेवून नाईक साहेबांनी काम केलं, त्यामुळे या संपूर्ण महानगरपालिकेला एक चांगली महानगरपालिका म्हणून ओळखलंच जातं आणि यानंतरसुद्धा ओळखलं जाणार आहे, यात काही शंका नाही. नवी मुंबईत एकनाथ शिंदेंच्या नवी मुंबईतील वाढत्या वावरावर बोलताना हनुमंताची वाढलेली शेपटी वेळप्रसंगी भिजवू किंवा त्याची शेपटी आवरायला लावू असा मार्मिक टोला त्यांनी शिंदेंचं नाव न घेता लगावलेला आहे. गणपती भिजू ना, आम्ही भिजू, योग्य वेळी भिजू आणि गरज पडली तर मारुतीला सांगू ती शेपटी कमी कर. मागील महापालिका निवडणुकांनंतर नवी मुंबईत काही समीकरणं बदलली आहे. शहरात वाढलेल्या मतदारांचा फायदा नक्की कोणत्या पक्षाला मिळतो, यावर निकालाची दिशा अपेक्षित असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नाईकांची दादागिरी आणि नाईकांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची भाईगिरी जोरदार सुरू आहे. प्रचाराचा धुरळा जेवढा अधिक उडेल, तेवढा आरोपांचा शिमगा वाढण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.